पावसाळ्यात कांदे लवकर खराब होऊ नयेत म्हणून 5 टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। काही जण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून तो साठवून ठेवतात। अशा वेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही तर तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो। पावसाळा आता जवळ येऊ लागला आहे। पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते। कधी पाणी तुंबते, कधी जोरात पाऊस पडतो, तर कधी पावसाच्या ओलाव्यामुळे घरातील वस्तू किंवा अन्नपदार्थांची नासाडी होते। इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात अन्नपदार्थ, विशेषतः फळे व भाज्या लवकर खराब होतात। पावसाळ्यात अन्नपदार्थाची खूप काळजी घेऊन साठवले तरीही ओलाव्याने त्यांना बुरशी लागू शकते। काही अन्नपदार्थ हे असे आहेत की जे आपल्याला रोज लागतात। कांदा हा त्यापैकी एक आहे। कांदा हा असा एक पदार्थ आहे की तो प्रत्येकालाच लागतो। प्रत्येकाच्या घरात हा कांदा असतोच। कांदा हा योग्य पद्धतीने व्यवस्थित साठवून ठेवला नाही तर तो कुजू लागतो। कांदा एकदा खराब झाला की तो सडतो आणि त्यातून कुजट वास येतो। त्यामुळे जर आपण देखील कांदा साठवून ठेवला असेल तर तो दीर्घकाळ टिकावा यासाठी काही खास टिप्स पाहूयात। तर चला मग कोणत्या टिप्स आहेत ते एक एक करून पाहूया। नंबर 1, कोरडे कांदे खरेदी करा। जर आपण मोठ्या प्रमाणावर कांदे खरेदी करत असाल तर नेहमी कोरडे आणि चांगले सुकलेले कांदे खरेदी करा। कांद्याच्या वरील टरफल अजिबात ओलसर नसावं। मोड आलेले कांदे कधीही खरेदी करू नये, ते लवकर कुजतात आणि खराब होतात। नंबर 2, कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करू नका। कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नका। कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यता असते। त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नये। फ्रीजमधील ओलाव्यामुळे कांदे खराब देखील होऊ शकतात। नंबर 3, कागदाचा वापर करावा। पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात। हे टाळण्यासाठी कांद्याच्या खाली कागद पसरावा। न्यूजपेपर कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेतो, त्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाहीत आणि ते दीर्घकाळ चांगले टिकतील। म्हणून कांद्याच्या टोपलीत आधी न्यूजपेपर अंथरून द्यायचा आणि मग त्यावर कांदे ठेवायचे। नंबर 4, कांदे पिशवीमध्ये ठेवू नका। कांद्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात हवा आणि प्रकाश मिळणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे कांदा साठवताना ते पिशवीमध्ये ठेवू नयेत। कांदे नेहमी उघड्यावर किंवा उघड्या बास्केटमध्ये ठेवावेत। यामुळे त्यांना हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी। नंबर 5, ओलाव्यापासून कांदे लांब ठेवा। कांदे साठवण्याची जागा स्वच्छ आणि नीटनेटके असेल याची काळजी घेतली गेली पाहिजे। तिथे कोणत्याही प्रकारचा ओलावा किंवा पाणी नसेल याची खात्री करून घ्यावी। थोडासा ओलावा किंवा पाण्यामुळे कांदे खराब होऊ शकतात आणि त्यामुळे दुर्गंधी येऊ शकते। कांदा सडला की त्याला खूप दुर्गंध, त्याचा वास खूप घाण येतो। त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।